तारदाळ हातकणंगले रस्त्यावर भीषण अपघात, मालवाहू टेम्पो आणि टाटा सुमोमध्ये धडक। तारदाळ हातकणंगले रोडवर मंगळवारी सकाळी एका मालवाहतूक टेम्पोने टाटा सुमोला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला। या अपघातात सुमोमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। टाटा सुमो क्रमांक MH09CM3365 तारदाळमधून हातकणंगलेच्या दिशेने जात असताना BP ॲड कॉलेज समोरील वळणावर समोरून येणाऱ्या मालवाहतूक टेम्पोने क्रमांक MH51C0079 त्याला धडक दिली। टेम्पोमध्ये तागे भरलेले होते आणि तो भरधाव वेगात होता। अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले। यामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडीही झाली होती। स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून उपचारासाठी पाठवण्यात आले। स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे की टेम्पो चालक गणेश कुमार राम हा दारूच्या नशेत होता आणि तो वारंवार बेदरकारपणे वाहन चालवतो। नागरिकांनी अशा चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। शहापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे। पोलिसांनी टेम्पोसह त्यातील तागेही जप्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। याच रस्त्यावर वारंवार अपघात होत असल्याने स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला लक्ष घालण्याची मागणी केली आहे। या रस्त्यावर दिशाफलक आणि गतिरोधक बसवल्यास अपघात कमी होतील असेही त्यांनी सांगितले। तसेच अनेक मालवाहू चालकांकडे वैध परवाने किंवा विमा नसतो तरीही ते वेगाने गाडी चालवतात। या प्रकारावर इचलकरंजी उपप्रादेशिक परिवहन विभागाने लक्ष द्यावे अशी मागणीही नागरिक करत आहेत।